बघूयात पुढची बातमी। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावरती 2 मुलं वाहून गेलेली आहेत। खारघर अग्निशमन दलाकडून दोन्ही मुलांचा सध्या शोध घेतला जातोय। आजचा शोध मोहिमेचा 3रा दिवस आहे। पांडवकडा धबधब्यावरती पर्यटकांना बंदी घातली असताना ही मुलं चोर वाटेने गेली होती आणि त्यातील 2 मुलं ही वाहून गेल्याचं कळतंय। त्यातील एक मुलगा मुंबईचा तर दुसरा मुलगा हा तळोजा फेज 1 या ठिकाणी राहणार असल्याची माहिती आहे। रवी खरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। रवी, खरं तर आपण बघतोय पांडवकडा या धबधब्यावरती जाण्यास बंदी होती, मात्र ही 4ही मुलं त्या ठिकाणी चोर वाटेने गेली आणि त्यातील आता 2 मुलं वाहून गेलेली आहेत। आत्ताचे या घटनेसंदर्भातले ताजे अपडेट्स द्याल? नक्कीच आपण पाहतोय की खारघरमध्ये पांडवकडा एक धबधबा आहे आणि मी ज्या ठिकाणी आहे ते खारघरमधील हाच तो पांडवकडा धबधबा आहे। खरं तर निसर्गरम्य परिसरातील आपण पाहू शकतो की नयनरम्य असं डोळ्याला दिसणारा हा धबधबा आहे आणि या धबधब्यावरती पर्यटकांना सध्या बंदी आहे। तसे बॅनर देखील खाली लावण्यात आलेले आहे आणि आपण पाहतो की जी 4 मुलं होती ती या ठिकाणी 4 ते 5 पॉईंट आहेत आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहतो की एका साईडला पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो आणि तो देखील दाखवावा। मात्र ही 4 मुलं आपण बघतो की या डोंगरावर मोठा डोंगर आहे, पोलिसांची नजर चुकून आणि या भरपूर चोर वाटा आहे त्या चोर वाटावरने ही 4 मुलं गेलती आणि ती 4 मुलं गेल्यानंतर त्यातील एक मुलगा आहे तो नवी मुंबईतील राहणारा आहे तर दुसरा मुंबईतील राहणारा आहे। जो नवी मुंबईतील राहणारा आहे मुलगा निश्चितच या शोध मोहिमेवरती लक्ष असेल। रवी, तुर्तास धन्यवाद।